नाशिकमध्ये आहात किंवा नाशिकला जाण्याचा प्लॅन करत आहात, पण तिथे गेल्यावर कुठे कुठे फिरायचा हा प्रश्न पडला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी ऋतुजा आणि मुक्तायन या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नाशिक म्हणजे अध्यात्माने भरलेलं शहर आहे आणि नाशिकमध्ये मंदिरांची काहीच कमतरता नाही, हे तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच. पण नाशिकमध्ये मंदिरांशिवायही फिरण्यासारखी खूप सुंदर सुंदर ठिकाणं आहेत. त्यापैकी काही ठिकाण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नाशिकला आलोय आणि मिसळ खाल्ली नाही असं कसं शक्य आहे? म्हणून आम्ही ब्रेकफास्टलाच मिसळ खायचं ठरवलं आणि मिसळ खाण्यासाठीचा एक बेस्ट स्पॉट म्हणजे ग्रेप एम्बसी. हे ठिकाण पंचवटीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे एक ग्रेप रूफ रेस्टॉरंट आहे आणि गुगलवर पाहाल तर जवळपास 13,000 लोकांनी 4.4चं रेटिंग दिलेलं आहे. इथला अँबियन्स बघूनच मला अगदी छान वाटलं. छतावर असणाऱ्या द्राक्षांच्या वेली, आजूबाजूचे छान छान प्लांट्स, इथे असणारी श्रीकृष्णांची मूर्ती आणि याशिवाय केलेली बाकीची सजावट, हा अनुभव अगदी युनिक आहे. रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता आहे आणि सर्व्हिस ही चांगली आहे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला मिसळपाव. मिसळ सोबत एक छोटंसं मनुक्यांचं पॅकेट तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलं जातं. कॉम्प्लिमेंटरी काही पाहिलं की मला फार आनंद होतो. याशिवाय इथली जिलेबी ही उत्तम आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मिसळ खायची असेल तर ग्रेप एम्बसीला डोळे झाकून भेट द्या. पेट पूजा तर झाली, चला तर मग आता फिरायला जाऊया. ग्रेप एम्बसी पासून 9 किलोमीटरवर आहे सोमेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठी असलेलं भगवान महादेवांचं मंदिर आहे. इथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट आहेत. या मंदिराखालून गंगा वाहत असून ती गुप्तपणे एका झाडाखालून प्रकट झाली आहे असं म्हणतात. या ठिकाणी आपल्याला 3 मंदिरांचा समूह पाहायला मिळतो. पहिलं आहे राम जानकी मंदिर, दुसरं आहे लक्ष्मी नारायण मंदिर आणि तिसरं आहे श्री सोमेश्वर महादेव मंदिर. मंदिराच्या आवारात ठिकठिकाणी अतिशय सुंदर असे शिव पार्वतीचे पोस्टर लावलेले आहेत. या मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आणि नयनमोहर आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला या मंदिराबद्दलची पौराणिक कथा लिहिलेला एक बोर्ड दिसून येतो, जी नाशिकच्या कपालेश्वर मंदिराशीही निगडीत आहे. मंदिराच्या परिसरात सोमेश्वर नौका विहार म्हणून बोटिंगची ही सुविधा उपलब्ध आहे. देवदर्शन झाल्यानंतर तुम्ही इथे बोटिंगचाही आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात ही बोटिंग बंद असते. सोमेश्वर मंदिरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर सोमेश्वर धबधबाही आहे, ज्याला दूधसागर वॉटरफॉल असेही म्हणतात. याशिवाय इथे असणारा गंगापूर डॅम ही बघण्यासारखा आहे. धबधब्यांची ठिकाणं ही पावसाळ्यात पाहण्यासारखी असतात, म्हणून आपण आलो आहोत MTDC बोट क्लबला. हे एक अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. इथे असणारी नीरव शांतता आणि निसर्गरम्य वातावरण मन भारावून टाकतं. समोर दिसणारं निळं आकाश, संथ वाहणारं पाणी, असा सिनिक व्ह्यू खूपच सुंदर दिसतो. पावसाळा सोडून बाकीच्या सीझन्स मध्ये इथे बोटिंगचे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल असतात. इथे तुम्ही जेटस्की, कायाकिंग, बनाना राईड असे अनेक बोट राईड्स करू शकता. या बोट राईड्सचे चार्जेस एंट्री फी पेक्षा वेगळे आहेत, पण पावसाळ्यात मात्र ही सुविधा उपलब्ध नसते. पावसाळ्यात बोट राईड्स करायला नाही मिळाले तरी इथला व्ह्यू बघण्यासारखा आहे. इथे कॅन्टीनची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही इथे गरमागरम चहा, कॉफी किंवा इतर स्नॅक्सचे पदार्थ खात हा सुंदर असा व्ह्यू बघत छान एन्जॉय करू शकता. याचं प्रवेश शुल्क मोठ्यांसाठी 70 रुपये तर लहान मुलांसाठी 30 रुपये असं आहे. वीकेंडला हे चार्जेस जास्त असतात. MTDC बोट क्लब पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे सुला विनेयार्ड्स. नाशिक म्हटलं की सुलाचं नाव आपोआप लक्षात येतं. सुलाची प्रवेश फी 600 रुपये पर पर्सन अशी आहे. बेसिकली 600 रुपयाचं तुम्हाला एक कुपन मिळतं, जे तुम्ही आतमध्ये असणारं रेस्टॉरंट, बॉटेड शॉप किंवा सुला टूअर साठी यूज करू शकता.
सुला हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक पुरस्कार प्राप्त वाईन ब्रँड बनला आहे. याची स्थापना राजीव सामंत यांनी 1999 मध्ये केली होती. हा संपूर्ण प्रोजेक्ट पाहण्यासारखा आहे. इथे एक छानसं रूफटॉप रेस्टॉरंट आहे आणि फोटोग्राफीसाठी बरेचसे छान छान स्पॉट अवेलेबल आहेत. याशिवाय तुम्हाला इथे शॉपिंगचाही ऑप्शन अवेलेबल आहे. वाईन कशी बनते याबद्दल जर तुम्हाला कुतूहल असेल तर तुम्ही सुला टूर घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला सुलाची स्थापना कशी झाली यापासून वाईन मेकिंगची प्रोसेस ही समजावली जाते आणि त्यासोबतच 6 प्रकारच्या वाईन टेस्ट करवल्या जातात. संध्याकाळच्या वेळी हे ठिकाण लाईट इफेक्ट्समुळे अजूनच सुंदर दिसतं. तर ही होती आपली नाशिक मधली पाहण्यासारखी ठिकाणं. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच.